नमस्कार मित्रांनो, मराठी आय टी वालाच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण फक्त हॅलो हॅलो लेवलची माहिती घेणार नाही आहोत, तर या सायबर धोक्याच्या अगदी मुळाशी जाणार आहोत, थोडं ॲडव्हान्स्ड आणि टेक्निकल लेवलला. आजचा विषय आहे AI व्हॉइस क्लोनिंग आणि अँड्रॉइडचं नवं लाईव्ह स्कॅम डिटेक्शन तंत्रज्ञान. जेव्हा तुमच्या फोनवर तुमच्याच जवळच्या व्यक्तीचा, जसे की आई, भाऊ किंवा बॉस यांचा नंबर दिसतो आणि पलीकडून हुबेहूब त्यांचाच 911, आवाज what's ऐकू your येतो, emergency? तेव्हा तो स्कॅम कसा ओळखायचा? चला, यामागचं सायन्स समजून घेऊया. हा धोका टेक्निकली कसा काम करतो? जेव्हा सायबर गुन्हेगार असा हल्ला करतात, तेव्हा ते प्रामुख्याने दोन प्रगत टेक्निक गैरवापर करत असतात: व्हॉयपी स्पूफिंग आणि SS7 व्हल्नरेबिलिटी. हॅकर्स इंटरनेट कॉलिंग VoIPचा वापर करून टेलिकॉम नेटवर्कच्या त्रुटींचा फायदा घेतात. यामुळे ते त्यांचा खरा नंबर लपवून तुमच्या स्क्रीनवर तुमच्याच कॉन्टॅक्ट लिस्टमधला नंबर स्पूफ बनावट करतात. झिरो शॉट टेक्स्ट टू स्पीच TTS आणि GANs. हॅकर्सना तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या आवाजाचा फक्त 3 ते 5 सेकंदाचा ऑडिओ लागतो, जो ते सोशल मीडियावरून सहज मिळवतात. या सॅम्पलचा वापर करून ते AIच्या जनरेटिव्ह ॲडव्हर्सरियल नेटवर्क्स GANS द्वारे अगदी हुबेहूब आणि भावना असलेला, घाबरलेला, रडका आवाज तयार करतात. अँड्रॉइडची ऑन डिव्हाइस AI सिस्टीम यावर कशी मात करते? इथेच गेम बदलतो. कॉलर ID स्पूफ केल्यामुळे माणूस फसवला जाऊ शकतो, पण मशीनला फसवणं कठीण आहे. गुगलने अँड्रॉइडमध्ये लाईव्ह स्कॅम डिटेक्शन हे प्रगत फीचर आणलं आहे. हे 3 टप्प्यात काम करतं. 1. ऑन डिव्हाइस AI आणि जेमिनी नॅनो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा ऑडिओ तपासण्यासाठी क्लाउडवर किंवा कुठल्याही सर्व्हरवर पाठवला जात नाही. तुमच्या फोनच्या प्रोसेसरमध्येच जेमिनाय नॅनोसारखं हलकं पण अतिशय शक्तिशाली AI मॉडेल रन होतं. 2. रिअल टाइम पॅटर्न रेकग्निशन. हे AI मॉडेल बॅकग्राऊंडमध्ये संभाषणाचे पॅटर्न ॲनालाइज करतं. समजा कॉलवरची व्यक्ती म्हणत असेल, तुझं अकाउंट ब्लॉक होतंय, मला तातडीने पिन सांग किंवा या अकाउंटला पैसे ट्रान्स्फर कर. हा अर्जन्सी आणि फायनान्शियल थ्रेटचा पॅटर्न AI मिलीसेकंदात डिकोड करतं. 3. प्रायव्हेट कम्प्यूट कोर. ही सर्व प्रक्रिया अँड्रॉइडच्या प्रायव्हेट कम्प्यूट कोरमध्ये होते, जो नेटवर्क ॲक्सेस नसलेला एक अत्यंत सुरक्षित झोन आहे. त्यामुळे तुमचं बोलणं पूर्णपणे एंड टू एंड एन्क्रिप्टेड आणि गुप्त राहतं. जेव्हा धोका ओळखला जातो, तेव्हा नक्की काय होतं? जसा AIला संशय येतो, सिस्टीम त्वरित ॲक्टिवेट होते आणि तुमच्या स्क्रीनला कंट्रोलमध्ये घेते. तुमच्या फोनवर एक ऑडिओ आणि हॅप्टिक व्हायब्रेशन अलर्ट येतो. स्क्रीनवर लाल रंगाचा मोठा पॉपअप येतो. लाईकली स्कॅम, सस्पिशियस ॲक्टिव्हिटी डिटेक्टेड. तुम्हाला तो कॉल एका क्लिकवर कट करण्याचा किंवा रिपोर्ट करण्याचा पर्याय मिळतो. स्टीयर/शेकन प्रोटोकॉलची साथ. या व्यतिरिक्त टेलिकॉम कंपन्यांच्या लेव्हलवर स्टीयर/शेकन नावाचा सिक्युरिटी प्रोटोकॉल काम करत असतो, जो येणाऱ्या कॉलचा ID ऑथेंटिकेट करतो. पण स्कॅमर्सनी हे बायपास केलं, तरीही तुमच्या फोनमधलं हे ऑन डिव्हाइस AI तुमची लास्ट लाईन ऑफ डिफेन्स बनून उभं राहतं. एक IT प्रोफेशनल म्हणून माझा सल्ला: 1. सेटिंग्ज तपासा. तुमच्या फोन बाय गुगल ॲपच्या सेटिंग्जमध्ये जा. कॉलर ID आणि स्पॅम किंवा स्कॅम डिटेक्शन लगेच एनेबल करा. मित्रांनो, तंत्रज्ञान जितकं वेगाने पुढे जातंय, तितकंच आपल्यालाही स्वतःला अपग्रेड करावं लागेल. ही टेक्निकल माहिती तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करून त्यांनाही सायबर स्मार्ट बनवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरक्षित रहा, स्मार्ट रहा. भेटूया मराठी IT वालाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.